नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे चांगलेच गोत्यात आले। 3 महिन्यांचा मीडिया ट्रायल आणि सीआयडीच्या चार्जशीट मध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका बसताच धनंजय मुंडेंनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी 1400 पानांची चार्जशीट सीआयडीने दाखल केली आहे। या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असून वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची क्रूरता समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवरही सह आरोपी करण्याची मागणी होत आहे। अशातच आता वाल्मिक कराडकडून झालेल्या खंडणीच्या मागणीबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे। पण आता याच धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात आल्याचं दिसतंय। आता नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊया। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या प्रकरणातून झाल्याचा मोठा आरोप सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे। वाल्मिक कराडने आवदा कंपनीला खंडणी मागितली आणि त्याला विरोध केल्यानेच देशमुख यांना संपवल्याचे या चार्जशीट मध्ये म्हटले आहे। अशातच आता ही खंडणी कुठून मागण्यात आली याबाबतचा सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे। वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधूनच आवदा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे। आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबातून ही स्पष्ट करण्यात आले आहे। 8 ऑक्टोबर रोजी वाल्मिक कराडने जगमित्र कार्यालयामधून आवदा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचे यामध्ये म्हटले आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधूनच खंडणीची मागणी झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। धनंजय मुंडे यांनाही संतोष देशमुखांच्या हत्येत सह आरोपी करा अशी मागणी होत आहे। पहिल्यापासून धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपी आहेत असं आम्ही म्हणत आहोत। जगमित्र कार्यालयासह मुंडेंच्या सातपुडा या बंगल्यावरही खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता। त्यामुळे त्यांना सह आरोपी करायला पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे। त्यामुळे हत्या प्रकरणाला कारणीभूत असणाऱ्या खंडणीचे धागेदोरे आता थेट धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचल्याचं दिसते। कारण आरोपी वाल्मिक कराडने 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी धनंजय मुंडेंच्या परळीतील जगमित्र कार्यालयातूनच केली असल्याची धक्कादायक माहिती दोषारोप पत्राच्या पुरवणी जबाबातून समोर आला आहे। आता या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे अडकतात का? वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना काय शिक्षा होते आणि या केसचा निकाल किती दिवसात लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। धन्यवाद।